नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 25 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत अभिनेते धर्मेंद्र यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 पुरुष एकेरी विजेता कोण ठरलेला आहे? भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण झालेले आहेत? दुबई एअर शोमध्ये कोसळलेले भारतीय विमान कोणते आहे? आणि देशातील पहिले जेनझी थीम पोस्ट ऑफिस हे कुठं सुरू झालेले आहे? तर या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरुवात करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. UPI कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2016. सध्या UPI चर्चेमध्ये आहे, कारण आता युरोपमध्ये हे आता नुकतेच सुरू होणार आहे. त्यामुळे UPI कोणत्या वर्षी सुरू झाले? UPI स्वीकारणारा पहिला देश कोणता? अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला आगामी परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. आज आहे 25 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबर 1872. ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरीचे संपादक, नवा काळचे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा आज जन्म. 25 नोव्हेंबर 1984. भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आजच्या दिवशी निधन. तर 25 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक पर्यावरण संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. धर्मेंद्र यांनी हिंदी चित्रपट उद्योगामध्ये पदार्पण कोणत्या चित्रपटातून केले? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शोले, पर्याय क्रमांक 2 चुपके चुपके, पर्याय क्रमांक 3 दिल भी तेरा हम भी तेरे आणि पर्याय क्रमांक 4 फूल और पत्थर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल भी तेरा हम भी तेरे. तर अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. तर त्यांच्याबद्दल आता आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण थोडक्यात त्यांच्याबद्दलची सविस्तरपणे माहिती पाहूया. 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराळी गावात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबातील त्यांचे साधे बालपण होते. 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी पदार्पण केले. 1960 ते 1975 या काळामध्ये फूल और पत्थर, अनुपमा, चुपके चुपके अशा हिट चित्रपटांनी त्यांची लोकप्रियता खूप वाढवली. 1975 मध्ये आलेल्या शोले या चित्रपटातील वीरू ही भूमिका आणि डायलॉगमुळे प्रचंड प्रसिद्धी त्यांना मिळाली. 1950 ते 1970 या कालावधीमध्ये कुटुंब प्रकाश कौर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या दाम्पत्याला सनी देओल आणि बॉबी देओल अशी दोन सुप्रसिद्ध स्टार मुले जन्माला आली. नंतर अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या 2 मुली होत्या, ईशा आणि अहाना देओल. 1980 ते 2000 या 2 दशकांमध्ये ही मॅन ऑफ बॉलिवूड ही पदवी त्यांनी मिळवली. धर्मवीर, राम बलराम, हकीकत अशा पद्धतीचे चित्रपट त्यांनी केले. या चित्रपटामुळेच त्यांना ही मॅन ही पदवी मिळाली. 2004 ते 2009 या कालावधीमध्ये बिकानेर, राजस्थानमधून भाजपकडून ते खासदार देखील झाले. त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे 2024 मध्ये प्रदर्शित झालेला तेरी बातों में ऐसा उलझा जिया. परंतु पुढील महिन्यामध्ये 21 नावाचा एक चित्रपट येणार आहे, ज्यामध्ये त्यांनी शेवटचं काम केलेलं आहे. 24 नोव्हेंबर 2025 या दिवशी त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण धर्मेंद्र या अभिनेत्याबद्दल आता सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे. आपल्याला परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला तरी आपल्याला याबद्दल तो सोडवता यायला हवा. प्रश्न क्रमांक 2. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 पुरुष एकेरी विजेता कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 किदांबी श्रीकांत, पर्याय क्रमांक 2 लक्ष्य सेन, पर्याय क्रमांक 3 प्रणय आणि पर्याय क्रमांक 4 सात्विक चिराग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लक्ष्य सेन. तर नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 याचे जेतेपद हे एकेरीमधील विजेतेपद लक्ष्य सेन याने जिंकलेले आहे. लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 ही एक बॅडमिंटन स्पर्धा आहे. 2 गेममध्येच जपानच्या युशी तनाकावर त्याने विजय मिळवलेला आहे. लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये लक्ष्य सेन या खेळाडूने विजय प्राप्त केलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत?
तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भूषण गवई, पर्याय क्रमांक 2 डी.वाय. चंद्रचूड, पर्याय क्रमांक 3 एन.व्ही. रमन्ना आणि पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती सूर्यकांत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती सूर्यकांत. तर नुकतेच भारताचे 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिलेली आहे. 24 नोव्हेंबर 2025 या दिवशी त्यांनी शपथ घेतली. कलम 124(2) अंतर्गत त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ असणार आहे 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत, जो की जवळपास 15 महिन्यांचा कार्यकाळ आहे. त्यांचा जन्म हा 10 फेब्रुवारी 1962 मध्ये हरियाणा या राज्यामध्ये झाला. 1985 मध्ये वकिलीला त्यांनी सुरुवात केली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. जुलै 2000 मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी त्यांचं वय होतं 38 वर्ष. 9 जानेवारी 2004 रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयामध्ये ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले. 5 ऑक्टोबर 2018 मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले. 24 मे 2019 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले आणि 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नुकतेच जी काही एम-पी-एस-सीची प्रिलिमची परीक्षा झाली होती, त्यामध्ये भूषण गवई यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला होता आणि त्यांच्याबद्दल खूप डिटेलमध्ये जाऊन प्रश्न विचारलेला होता. हे आपण ऑलरेडी एम-पी-एस-सीच्या आन्सर कीमध्ये पाहिलेलं आहे. तर आपल्याला हे जे नवीन सरन्यायाधीश झालेले आहेत, जे भारताचे 53वे आहेत, 53वे सरन्यायाधीश आहेत, ते सूर्यकांत यांच्याबद्दल आपल्याला सर्व माहिती असणं देखील आवश्यक आहे. कारण आगामी परीक्षेमध्ये त्यांच्याबद्दल देखील प्रश्न संभवतो. जस्टिस सूर्यकांत हे हरियाणा राज्यातील पहिले सी-जे आहेत, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या जस्टिस सूर्यकांत भारताचे 53वे सरन्यायाधीश. आता थोडक्यात भारताचे जे काही सरन्यायाधीश आहेत आणि महाराष्ट्रातील सरन्यायाधीश आहेत यांच्याबद्दल माहिती पाहूया. भारताचे पहिले सरन्यायाधीश होते हरिलाला कानिया 1950 मध्ये आणि मागील काही कालावधीमध्ये जे काही सरन्यायाधीश होते त्यांच्याबद्दल माहिती पाहू. 48वे सरन्यायाधीश होते एन.व्ही. रमन्ना, 49वे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती ललित, 50वे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, 51वे न्यायमूर्ती खन्ना आणि 52वे न्यायमूर्ती भूषण गवई. आता 53वे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत. महाराष्ट्रातील सरन्यायाधीश कोण होते? तर 1954 मध्ये न्यायमूर्ती प्रल्हाद बालाचार्य गजेंद्र गडकर हे पहिले महाराष्ट्रातील सरन्यायाधीश होते. 1968 मध्ये न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला, 1978 मध्ये न्यायमूर्ती वाय.व्ही. चंद्रचूड, 2019 मध्ये न्यायमूर्ती शरद बोबडे, 2022 मध्ये न्यायमूर्ती उदय ललित, 2022 मध्ये न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि 2025 मध्ये न्यायमूर्ती भूषण गवई. तर आतापर्यंत 7 महाराष्ट्रातील सरन्यायाधीश झालेले आहेत आणि भारताचे आता 53वे सरन्यायाधीश असणार आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. प्रश्न क्रमांक 4 दुबई एअर शोमध्ये कोसळलेले भारतीय विमान कोणते होते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राफेल, पर्याय क्रमांक 2 सुखोई 30, पर्याय क्रमांक 3 मिग-29 आणि पर्याय क्रमांक 4 एच-ए-एल तेजस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एच-ए-एल तेजस. तर नुकतेच भारतासाठी अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे. दुबई एअर शो 2025 मध्ये भारताचे एच-ए-एल तेजस हे विमान अंतिम एरियल स्टंट दरम्यान अचानक नियंत्रण गमावून कोसळले. यावेळी एक भव्य एअर शो दरम्यान ही घटना घडली. यामध्ये वीर पायलटचा शौर्यपूर्ण पण वेदनादायी अंत झाला. या भीषण अपघातात विंग कमांडर नमांश स्याल यांनी दुर्दैवीरित्या प्राण गमावले. भारत, यूएई आणि एच-ए-एल अधिकाऱ्यांनी गंभीर दुःख व्यक्त केलेले आहे. घटनेच्या कारणाची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय तपास समिती देखील नेमली गेलेली आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की दुबई एअर शो 2025 मध्ये कोणते विमान कोसळले? तर लक्षात घ्या एच-ए-एल तेजस आणि यामध्ये वीर पायलटचा शौर्यपूर्ण अंत झालेला आहे. त्यांचं नाव आहे विंग कमांडर नमांश स्याल. प्रश्न क्रमांक 5 देशातील पहिले जनरेशन झेड थीम पोस्ट ऑफिस हे कुठे सुरू झालेले आहे? जनरेशन झेड थीम म्हणजे जेन झी थीम पोस्ट ऑफिस कुठे सुरू झालेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आय-आय-टी दिल्ली, पर्याय क्रमांक 2 आय-आय-टी मुंबई, पर्याय क्रमांक 3 आय-आय-एम अहमदाबाद आणि पर्याय क्रमांक 4 डी-यू कॉलेज. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आय-आय-टी दिल्ली. तर इंडिया पोस्टचे पहिले जेनझी ऑफिस हे आय-आय-टी दिल्लीमध्ये आता सुरू झालेले आहे. देशातील हे पहिले जेनझी थीम पोस्ट ऑफिस असणार आहे. आधुनिक आकर्षक डिझाईन, तरुणांची आवड लक्षात घेऊन याची खास सजावट केलेली आहे. डिजिटल फर्स्ट सुविधा म्हणजे स्मार्ट काउंटर, जलद सेवा, कॅशलेस व्यवहार यामध्ये असणार आहेत.
यामध्ये सेल्फी पॉइंट देखील एक दिलेला आहे, ज्यामुळे जेन लोक हे आकर्षित होतील. सोशल मीडिया फ्रेंडली स्पॉट्स असणार आहेत. पत्र, स्पीड पोस्ट, पार्सल यांच्यासोबतच फ्युचरिस्टिक अनुभव यामध्ये मिळणार आहे. याचे उद्दिष्ट काय आहे तर तरुणांना पोस्टल सेवांशी पुन्हा जोडणे आणि पोस्ट ऑफिसचा आधुनिक चेहरा दाखवणे. तर लक्षात घ्या, इंडिया पोस्टचे पहिले जेन ऑफिस हे आता IIT दिल्लीमध्ये सुरू होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, दुबई एअर शो अपघातात शौर्यपूर्ण बलिदान देणारे पायलट कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 अभिनव चव्हाण, पर्याय क्रमांक 2 नवंश सॅल, पर्याय क्रमांक 3 विवेक पांडे आणि पर्याय क्रमांक 4 सिद्धार्थ रावत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याबद्दल आता नुकतीच माहिती पाहिली आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.